एक छानसा परफॉर्मन्स आहे आपल्या समोर पुन्हा एकदा. काकू रॉक आहेत एकदम. आवडलं मला. हो असं पाहिजे माणसाने. एज मॅटर करत नाही आपल्या आयुष्यामध्ये. हां हे सगळ्यांनी शिकलं पाहिजे. अशा ठिकाणी लहान मुली आहेत ना. तुझी मम्मी ना बरोबर म्हणूनच तू छान डान्स करते. मम्मी छान डान्स करते म्हणून. हो कळलं ना मला. तुझी मम्मी माहिती आहे. मी ओळखते बऱ्यापैकी. आता गाडेकर कुटुंबियांना मी ओळखायला लागली. चलो स्टार्ट म्युझिक. Vanakkam, Swagatam, Mubarakam. Welcome to the Indian marriage. थँक्यू सो मच. थँक्यू. दम लागला. दम लागला हो मजबूर आता पास. दम लागला आता. खूप छान प्रॅक्टिस केली होती पण खूप दम लागला तब्येतीमुळं जास्त हे झालं पण छान झालं एकदम मस्त. आणि एकदा सांगायचं म्हणजे आम्ही फोटोग्राफर आहे मी आणि 20 वर्षापासून मी फोटोग्राफी करते. आम्हाला प्रत्येकाच्या आयुष्यातले एवढे छान क्षण आनंदाचे वगैरे मोमेंट कॅप्चर करायला मिळतात. हे आमच्या लाईफचं काम आहे म्हणून खूप छान वाटतं. आम्ही खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर. आणि गाडेकर फॅमिलीमध्ये आल्यानंतर तर अजून आम्हाला फ्रीडम मिळालं. खूप छान. मी श्रावणीची मम्मी आहे. नाही मला आवडतं एकदम. सुना पण छान आहे. अगदी खूप सुंदर. थँक्यू. थँक्यू. हो चैतन्याचं वेलकम आहे. आणि असा सासवा असल्यानंतर चैतन्याचं तर आनंदी आनंद आहे सगळ्या गोष्टींमध्ये. इतकं छान फ्रीडम खरंच आहे गाडेकर कुटुंबियांतर्फे मध्ये. आणि अशा कुटुंबियात ती सून म्हणून जाणार आहे तर तिचं छान असं वेलकम गाडेकर कुटुंबियांकडे होणार आहे. आता एक छान परफॉर्मन्स आहे विकीचा.
जरा विकीसाठी जोरदार टाळून जोरदार. पुष्करचा हा मित्र आहे. हां, तर बघूयात काय तो डान्स परफॉर्मन्स करतात रिलेटिव्ह. बात की जरूरत नहीं होती है. चाहे वो काम ले लो आवाज आवाज. या तुम जिस बनाए. Now watch me. बहुत बहुत मस्त. अरे तालियां बजाओ भाई, विकी के लिए बहुत बढ़िया डांस कर रही है. बहुत मस्त, बहुत मस्त. दिल है हमारा तो एतराज क्या है, क्या लेना चाहते ये मेरी अदा है, कितने जादू है मुझ में दिखा तू जरा, कोई शक है तो तुझको बता तू जरा. धड़कन की हर पल थिरकता रहूं, मेरे भावना खिलने में है चिंगारियां, मेरी रफ्तारों से ही तो है यारियां, इन हवाओं को मैं तो छुपा दूं जरा, कोई शक है तो तुझको बता दूं जरा. Show feel funky, y'all. खूप मस्त, खूप मस्त. काय होऊन जाऊ दे विकीसाठी. आणि विकीला विचारायचंय की तो क्लास घेतो का टीव्हीत बघून. वा वा वा. टीव्हीत बघून इतकं छान करतोय. तुझी अकॅडमी वगैरे नाही ना? हा, आत्ता डान्स रेडी केलाय. बहुत मस्त. जरा जोरदार टाळून जाऊ द्यात. असे भरपूर आपल्याकडे कलाकार आहेत. बघूया आता प्रत्येक कलाकाराचं एक एक सुप्त गुण या ठिकाणी आपल्या समोर येतात आहेत. आणि एक छान कलाकार पुन्हा एकदा येणार आहे जो हे सगळं मॅनेज करतोय आता. चैतन्याचे मोठे धीर, अमोलचा मोठा भाऊ प्रतीक. प्रतीकसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि मी जसं म्हटलं अमोल जसा गुणी तसा प्रतीक सुद्धा खूप गुणी मुलगा आहे. आणि मॅनेजमेंट करायचं ना शिकायचं ते प्रत्येककडून शिकायची. प्रत्येक गोष्टीची मॅनेजमेंट असते. मला 11th आम्हाला त्यांनी सांगितलं ताई तुला अँकरिंग करायचं. बरोबर त्याला मी ॲक्च्युली आले होते मेकअपसाठी. मला त्यांनी उभं केलं अँकरिंगला. तो म्हणला जशी आहे तशी इथं उभी राहा आणि अँकरिंग कर. आणि त्याची वेटर हा प्रणोती. आता ह्या दोघांचा परफॉर्मन्स असणार आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ ह्या दोघांसाठी. प्रतीक आणि प्रणोतीचा एक छानसा परफॉर्मन्स आपल्यासमोर होतोय. स्टार्ट म्युझिक. या छानशा कपलसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.
करतय कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझे मनात काय करतय कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझे मनात काय करतय बरं तू सांग आता कुठल्या देश आणि कुठल्या गावी नेणार आहेस तिला? कुठल्या देशात आणि कुठल्या गावात नेलं होतं तिला मला आता सांग. मालदीव्स. नेलेलं आणि जळगाववरून गावी गेलेलं. दोन्ही सुना याच पट्ट्यातल्यात, एक जळगावची आहे आणि एक शिर्डीची आहे. तर मी प्रतीकला विचारते की किती वर्ष लग्न झाली तुझ्या? 4 वर्ष. हो. बरं 4 वर्षामध्ये तुम्ही आधी जसे हे 8 महिने आधी भेटलेत, म्हणजे आधी साखरपुडा झाला त्यांचा, एंगेजमेंट झाली, त्याच्यानंतर 6 महिन्यांनी आता लग्न होते, तसं तुमचं काय झालं होतं? आमचं असं होतं साधारण आम्ही मार्चमध्ये 17 मार्चला वगैरे आमचा लग्नाचा कार्यक्रम व्हायचा. बघा एक्झॅक्ट 17 मार्चला मी त्यांच्या घरी गेलो होतो. त्याच्या आधी तिला बघायला त्यांच्या घरी जळगावला, आणि एप्रिलमध्ये एंगेजमेंट झाली आणि डिसेंबरमध्ये आमचं लग्न झालं. मग लगेच तिला एका बघण्यातच पसंत केली? वन शॉट. म्हणजे एका नजरेत काय तिच्यात पाहिलं एका नजरेत तिला पसंत करणार? उसकी स्माईल. या बात आहे. आणि तुला कसं आवडलं प्रतीक? तुमचं झालं आता, तुमची स्माईल तुमच्या सोबतच असते ना. मी काही नाही होत करू आहे, स्वतःच्या पायावर उभा आहे आणि मी त्यांना जी काही आहे त्या परिस्थितीत नेहमी साथ देत असो. ओके. बरं आता या 2 जे कपल्स आहेत त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी जे तुझे एक्सपिरियन्स आहेत काय सांगशील त्याला? भावाला काय सांगशील? भावाला काय सांगशील? तुझा एक्सपिरियन्स सांग आता. जो तुझा एक्सपिरियन्स आहे त्याला सांग आता. काय असेल त्याला? नाही, त्याला ऑलरेडी टिप्सची वेगळी पुस्तकं देऊन दिलेली आहेत. म्हणजे तू पुस्तक लिहिलं का? इतका त्रास देते का ती प्रणवती? टिप्स कोणावर लिहिता? टिप्स लग्नानंतरच्या आयुष्यावर त्यासाठी टिप्स दिलेली नाही. अरे हो, पण तू एक्सपिरियन्स केल्यानंतर दिला ना ते. एक्सपिरियन्स आहे ना, मनोज आणि मी आम्ही दोघांनी मिळून लिहिलेले आहे. बघा सुप्रिया, लक्षात ठेव. बघ भाऊ कसे आहेत. आणि तू पण आता लक्षात ठेवा चैतन्य, हे अजून कोण भाऊ राहिलाय का तुमचा लग्नाचा? कोण आहे? किती जण आहेत भाऊ? 6 जण भाऊ आहेत ना, म्हणजे अजून मोठं डिक्शनरी होणार आहे त्यांची, बरोबर हो ना? बरं तू काय चैतन्याला टिप्स देशील? एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, दोघांमध्ये कायम अंडरस्टँडिंग असली पाहिजे, किती राग आला तरी शांत राहून प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे दोघांनी मिळून. दोघांनी एक जण जर चिडला तर एखादे शांत राहून दोघे एक साथ न चिडून प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे. बरं, छान अशी टिप्स दिलेली आहे जाऊबाईंनी. जरा कान उघडे ठेवून चैतन्य ऐक. एकाने शांत राहिलं म्हणजे तो चिडतो आणि तो सॉरी बोलतो, त्याच्यामुळे तुला त्याचं टेन्शन नाही. त्यांनी कबूल पण केलं, मी चिडतो आणि मी सॉरी बोलतो. तर आता जसं त्यांनी मगाशी त्याचं प्रेम व्यक्त केलं तसं तू पण जरा सगळ्यांसमोर व्यक्त कर. हा फुल देते ना आपण, देऊयात फुल, घे ना. नाही घाबरेच नाही, फुलं आपल्या घरचेच आहेत. हो, हे काय शोधो. गजब का है दिल देखो जरा, ये दीवानापन सीखो जरा, हम भी अकेले तुम भी अकेले, मजा आ कसम से. तुम्ही आकेला आणि ती आपली लेक कुठे? लेकीला कुठे ठेवलं? लेकीला तर विसरलेच आहेत आज दोघं. मावशी सगळे हो ना, मामाला ड्युटी, लेकीला विसरलेच आणि म्हणे आकेले हमा. हा साडू कुठे आहेत त्यांचे? चला साडू या. आणि हा चलो पटकन. मामान पप्पा रक्षणदा प्रणव जीजाजी या पटकन या. जीजी आणि जिजाजी 2 मिनिटं या जरा. घरचा कार्यक्रम आहे आपल्या. नाव घ्यायचं. प्रणवतीच्या मोठ्या बहिणी आहेत आणि ती छान अशी जीजी म्हणते तिला. खूप
खूप रेअर बघायला मिळतं जीजी आणि जीजाजी म्हटलेलं. फक्त आपण गाण्यांमध्ये ऐकतो, पण ती खरंच रिअलमध्ये जीजी आणि जीजाजी म्हणते. आपण त्यांना विचारू आता त्यांच्या अच्छा 6 वर्षांनी तिची जीजी मोठी आहे. हो का? अच्छा, हे पहिल्यांदा कळते मला. प्रणव आणि प्रणोती हे ट्विन्स आहेत. ती प्रांजली. ओके. जीजीला पण विचारू की तुम्हाला काय वाटतं तुमच्या मेवण्याबद्दल? एव्हरग्रीन. आणि सिस्टर ती पण ती थोडासा एक स्टेप जास्त. बरं इकडे कळालं. हे कसे? ते हे एव्हरग्रीन आणि ते हे एव्हरग्रीन ते कसे? ते सुपर एव्हरग्रीन. ओ बघा, ते सुपर एव्हरग्रीन आहेत. आणि जिजाजीला विचारते की आमच्या जीजी कशा आहेत? एकदम छान. एकदम छान. प्रतीकने गाणं म्हटलं. डायरेक्ट डान्स करणार का? चलो मग गाणं म्हणूयात का? बरं मग एखादं गाणं तर त्यांच्यासाठी. त्या नाही म्हणते मी म्हणा. थँक्यू. आणि सर्वांचे असे सुख जुळू द्या. आणि वेळ चित्रपटातलं हे छानसं गीत होतं. सुख कळली कळली सुख कळली कळली लीनासे कसे सुर जुळली मन जुळली. प्रतीक किती जरा लगेच नाही पळायचं. नाही नाही, तर माझ्या लक्षात असतं असं. आमचे आहेत ना आणि तिथं तिसरा डोळा बसलेला आहे. चला रे, त्यांनी मगाशी गाणं म्हटलं तर तुझं राहिलंय. आणि आपण सेकंड परफॉर्मन्सकडे लगेच जाणार आहोत. हो थँक्यू. पल पल दिल के पास. असंच तुम्ही दोघं जण आयुष्यभर राहा. आणि आपला नेक्स्ट परफॉर्मन्स बघूया त्या ठिकाणी. लगेचच म्युझिक स्टार्ट करा. ओमकार आपल्यासमोर एक छानसा परफॉर्मन्स घेत होते. कपल आहे का? असं वेगवेगळे का आले? एकत्र यायचं कपलने? अच्छा, तिकडून एंट्री का? बरं थांबा जरा. आपण आधीच विचारू द्या दोघांना. न्यू कपल आहे का? ओके. 15 दिवस आधी का? बरं ठीक आहे, आपण थोड्या वेळ विचारू द्या. थोडंसं त्यांना सेटल होतं. हा रोळ दे. प्रतीक जास्त रोळ आहे. स्टार्ट म्युझिक. मैं
जरा दोघं जण लगेच, म्हणूनच दोघं जण वेगवेगळ्या ठिकाणून आले त्याचं तिकडून हा 15 दिवस झाले म्हणजे नवं नवं आहे सगळं, छान छान गोड गोड आहे सगळं. तर आता एक मला गोष्ट कळाली की हे दोघं जण छान उखाणे घेतात रे. बरोबर आहे ना? खरं आहे? ओमकार छान उखाणा घेतो मला कळतं. आणि काकांनी सांगितलं स्पेशली. बघूयात आता सगळ्यांना आता नवीन जे आहेत त्या काकांना तर माहितीच आहे, बाकी नवीन सर्वजण तुम्हाला भेटणार आहे. नाही दोघांनी पण उखाणे घ्यायचे आहेत. 15 दिवस आहे, नवीन नवीन आहे, लगेच विसरत नाही काही. मोठा घे दारातला घ्या दारातला घ्या. ॲक्च्युली जुन्नर आमचं गाव आहे. तर मी शिक्षणासाठी पुण्यामध्ये होतो, त्यावर मी उखाणा घेतला होता. डॉक्टर 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 शिक्षणासाठी घर सोडून धरली पुणे नगरीची वाट, शिक्षणासाठी घर सोडून धरली पुणे नगरीची वाट, तिथे येऊन पडलो एकमेकांच्या प्रेमात. घरच्यांच्या नकाराला होकार करण्यासाठी घेतले खूप कष्ट, घरच्यांच्या नकाराला होकार करण्यासाठी घेतले खूप कष्ट, अशी आहे प्रतिमा आणि ओंकारच्या प्रेमाची गोष्ट. लव्ह स्टोरी छोटीशी पण छान आहे लव्ह स्टोरी, सगळं त्याच्यामध्ये आले. आणि आता काय नाव सांगितलं? प्रतिमा. प्रतिमा आता ओंकारविषयी थोडंसं त्यांनी छोटीशी गोष्ट सांगितली, थोडी मोठी सांगतो. अडीच वर्ष मी आमचं जे हॉस्पिटल होतं दिनानाथ हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलमध्ये गेले होते स्टाफ क्लिनिक फर्स्ट टाइम. मला माहीत नव्हतं की आतमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करायचं असतं आणि नंतर स्टाफ क्लिनिकला जायचं असतं. तर हे तिथे आले होते, माझ्या पाठीमागे होते आणि माझा पुढे नाही, मी पुढे होते, ते पुढे होते, मी पाठीमागे होते. तर मला लवकर जायचं होतं म्हणून मी त्यांना म्हटलं की मी आतमध्ये जाऊन येऊ का? ते म्हणजे ठीक आहे जा. मी गेली आतमध्ये, पण मला रजिस्ट्रेशनचं माहीत नव्हतं, मी तसेच बाहेर आले. मग नंतर त्यांनी मला विचारलं रजिस्ट्रेशन होतं केलं का? म्हणजे नाही केलं. त्यानंतर परत मी तिथे आले, तोपर्यंत त्यांनी माझ्या ID वरचं नाव वाचलं होतं. आणि मेन गोष्ट ही होती की त्यामध्ये माझे फक्त डोळे दिसत होते, मी फुल पॅक होते, स्टोन वगैरे बनलेला होता, फक्त माझं ID कार्डवरचं नाव दिसत होतं. दुसऱ्या दिवशी मला फेसबुकला रिक्वेस्ट आली. छोट्याच्या लग्नाची त्याला छोट्या म्हणतात. 8 दिवसानंतर त्यांनी मला कॅफेमध्ये चहासाठी बोलवलं, तिथे गेलो, पण चहा पिलाच नाही, तसंच परत आलो. त्यानंतर मग बोलणं वगैरे वाढत गेला. वा वा, खूप मस्त. छोट्याच्या लग्नाची मोठी गोष्ट छान सांगितली आहे आणि हे रोमॅन्टिक होतं बरं का. खरंच मस्त. नुसतं डोळ्यांवरून कोण कोणाच्या प्रेमात पडू शकतं आणि लगेच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून वगैरे नाही का, म्हणजे सोशल मीडियाचं प्रेम हे पहिल्यांदा मी बघते. नुसतं ऐकलं होतं, आज बघितलं पण आहे. तर जोरदार टाळ्या वाजवल्या ह्या दोन्ही कपलसाठी. आणि आता एक छान आमचं कपल येते, रोहन आणि ऐश्वर्या. हे छान असं गोड कपल आहे, माझं नेहमीचं फेवरेट आहे. आणि त्या दोघांच्याही लग्नात मीच संगीतचं अँकरिंग केलं होतं. जरा जोरदार टाळून जाऊ दे त्या दोघांसाठी. अमोलचा खास मित्र आहे तो,
जर अमोल नाही आहे. अमोल त्याच्या लग्नात नव्हता, पण मी त्याच्या लग्नाची साक्षीदार आहे. काय वाटतं तुला? मित्र खूप दिवसाने भेटले. जन्मा कारण ॲक्च्युली प्रतीक आणि माझी बहीण एकत्र शाळेला जायचे आणि हा पण त्याच्या मम्मीच्या पोटात होता, मी पण माझ्या मम्मीच्या पोटात होतो आणि या दोघी एकत्र जायच्या. So आम्ही जन्माआधीचे मित्र आहे. आणि ही जन्माआधीची मैत्री अशी जन्मोजन्मी अशीच राहावी तुमची. आणि खरंच हे दोन अमोलने तिकडून रोहनला माझा नंबर दिला होता आणि त्याला सांगितलं होतं की ताईला कॉन्टॅक्ट कर, की तुझं सगळं एक व्यवस्थित नियोजन करेल तिच्या परफॉर्मन्ससाठी. तर थँक्यू अमोल आणि रोहन, तुम्ही इन्व्हाइट केलं होतं, थँक्यू सो मच. आणि बघूया ह्या दोन्ही कपल्सचा एक छानसा डान्स, ऐश्वर्या आणि रोहनचा. स्टार्ट म्युझिक. के नीचे झुका के तेरे लिए दुनिया से नजरें चुरा के शिकवा दे मेरे खाई, तू ही बता जाऊं मैं कहाँ, मुझको दुआ किसकी लगी भाई, आके पधारा हूँ जो यहाँ. दिल फिकर आजा इधर गीत पे लगा ले तू ठुमका. मैं डालू ताल पे भंगड़ा, तू भी गिद्दा डाले, चल रंग जमा दे हम के बने सभी मत वाले. मन कहे कि मैं आऊं जानर तारे सारे, इन बातों पर मैं जान रखूं, उस मांग में भर दूं तारे. हेलो हेलो तू फ्लोर पे जब है आई, येलो येलो बड़ी सॉलिड मस्ती छाई. तू मुझे घूमने लगाई, येलो येलो थँक्यू सो मच. आणि यांचं पण नवीन नवीन आता किती महिने झाले लग्नाला? हां 6 महिने झाले यांच्या लग्नाला. जरा सेंटर लँड. आता तू काय सांगशील टिप्स? हां इकडे तुम्ही दोघं जरी या इकडे. जन्म आधीपासूनचे मित्र आहेत, तर आता बघूया जन्म आधीच्या मित्राला काय टिप्स देतोय. काय ना आमचं बरंच बोलणं होतं अशाबद्दल. नाही नाही असं काही नाही, काही गोष्टींना सांगितलेलं बरं असतं. काय नाही, भाजी कशी बनवली तरी चांगली झाली असे म्हणायचं. अशा छोट्या छोट्या गोष्टी नाही का, एकमेकांना असं नाही का चेंज करायचा प्रयत्न नाही करायचा, जसं आहे तसं एक्सेप्ट करायचं. अशा थोड्याफार गोष्टी ज्या आहेत. हे खरं आहे की जो माणूस जसा आहे त्याला तसं एक्सेप्ट केलं तर तुमचं प्रेम, तुमचं लग्न, तुमचं रिलेशन हे आयुष्यभर टिकून राहतं. तुम्ही चेंज करण्यासाठी त्याला गेला तर तिथं कुठेतरी बिनसतं आणि तुमच्यात वाद होता. समजलं? हां जरा बघा ऐश्वर्या जर तुला सांगतो चैतन्याला जसा तो घर फक्त चेंज होतं,
सासू सासरे मम्मी पप्पा आपल्या मम्मी पप्पांसारखेच असतात. नणंद वगैरे किंवा तुम्हाला आता दीर आहे ते मोठ्या भावासारखेच सेमच राहतं, काही नाही. खूप गोड ऐश्वर्या. आणि खरं तिने पण एक छान मार्मिक दिलं की फक्त घर बदलतं, आपण जसं एक्सेप्ट करू समोरच्या व्यक्तीला ती तशी आपल्याला राहणार आहे. आईवडिलांना आईवडिलांसारखं म्हणलं, मोठ्या दिराला भावासारखं म्हणलं, जावेला बहिणीसारखं म्हटलं तरी हे सुखी संसाराचं हे छान ह्या दोघांनी काल मंत्र दिलेले आहेत की भाजी खराब झाली तरी नावं ठेवायची नाही. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. जे गाडेकर कुटुंबियांचे 5 मुलं राहिलीत लग्नाची त्यांनी नोट डाऊन करा डिक्शनरीमध्ये नवीन एक शब्द, भाजी कशीही झाली तरी छानच म्हणायची. थँक्यू सो मच ऐश्वर्या अंडमान, थँक्यू. आम्हाला कळलं नाही तुम्ही कुठं बघून म्हणतात ते चांगलीच म्हणायचे. हे काय समोर प्रणोतीला बघून म्हणत होते मी. काकांना शोधतात. हे काय काका समोर आहे? अच्छा ते आमचे गेले, आता माझ्याकडे आलं. उलटी बॅटिंग ना. मी म्हणायला लावते चांगली झाली नसेल तरी म्हणायला लावते, म्हणाय चांगली. मम अच्छा हां, सुपरस्टार कपलचा आता परफॉर्मन्स आपण बघणार आहोत. स्टार्ट म्युझिक. उत्साही हो. जाऊबाई जोरात आहेत जरा, खूपच जोरात आहेत जाऊबाई. जाई थंडी थांब जरा आता, परफॉर्मन्स झाला की. सेंटर किती सुंदर निघाले बघा. कोई प्यारा कोई मासूम नहीं है, क्या चीज हो तुम खुद तुम्हें मालूम नहीं है. आप मालूम कर दीजिए उनको. ओम शांती हो. मनोज सुप्रिया, मनोज सुप्रिया आणि मनोज. ओम शांती ओम. तुमको पाया है तो जैसे खोया, कहना चाहूँ भी तो तुमसे क्या कहूँ. तुमको पाया है तो जैसे खोया, कहना चाहूँ भी तो तुमसे क्या कहूँ. किसी ज़बान में भी वो लफ्ज़ ही नहीं कि जिनमें तुम हो क्या तुम्हें बता सकूँ. मैं अगर कहूँ तुमसे तारीफ ये भी तो सच है कुछ भी कुछ भी नहीं. हे खरंच एव्हरग्रीन कपल आहे. हे खरंच एव्हरग्रीन कपल. हो ना लो वेज आता हा बरोबर सापडले मला. चला हा काय हो मला सगळं माहिती. हा दे जरा खुर्ची. जरा छोट्याशा काय म्हणतात छोट्याशा लग्नाची गोष्ट मोठी होते आता ही बघूया किती आहे. किती वर्ष झाले लग्नाला तुमच्या? परवा 2 वर्ष. नाही
कॉलेजला रोज अकरावीला कोण होतं? दोघं अकरावीला होते. थोडंसं कन्फ्यूज होतं. बरं मग दोघं जण कसे सेटल मध्ये आहेत? मीला विचार मनोजला विचारलं पाहिजे जरा ना. विचारू ना, ये इकडे चल. मला सांगायला ये तू जरा. त्याचा एक फ्रेंड आहे, तो माझा फ्रेंड आहे. त्याने मला बघितलं होतं त्याच्यामुळे ओळख झाली. एक फ्रेंड म्हणून बोलत होतो फक्त. मग तो भरपूर वर्ष म्हणजे मला ट्राय करत होता, प्रपोज करत होता. पण मी त्याला काय हा म्हणत नव्हते. 4 वर्षानंतर मी त्याला हा बोलली. माझं लास्ट इयर होतं BCOMचं त्या टाईमला. नाही असं नाही तसेच बोललेले. मला मनातून वाटलं त्यावेळेस मी बोलले. अगोदर मला काही वाटत नव्हतं त्यावेळेस मी नाही काहीच नाही सांगता येणार. पण असं झालं. अशा प्रेमाचं सांगून नाही, माझं असं काही नाही झालं. त्याला फर्स्ट साईडला होतं, त्याचं माझं नव्हतं. बाबू थँक्यू सो मच. फर्स्ट साईडला होतं, पण हे आयुष्यभर असं छान ट्रेन हवं. प्रतीक तू खाली खूप बोलतो बरं. ते बरं जरा थोडं मी जरा बसते, तू बोल इकडे. सगळ्यांचं सगळं माहिती आहे. स्वतःला बोलायला लावलं की सगळं लगेच बाहेर होतं. त्याला आता एक छानसा परफॉर्मन्स पुढचा आहे. काय नाव आहे? सुनीता आणि सुनीता जी आता छानसा असा परफॉर्मन्स आपल्यासमोर घेऊन येतात त्या छान कपलसाठी. या स्टार्ट म्युझिक. लाडाची ग आवड हिला चंद्राची ग. नवराई माझी नवसाची ग अप्सरा जशी इंद्राची ग. छलकाती वो पिया के घर भर
कपलसाठी काय तुम्ही बोलणार? नवीन कपलला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं. आणि खूप सुंदर आहे. तुम्हीच करा फक्त भावांना करा, तुम्ही भाऊ भाऊ करा सगळं. भाऊ बहिणींना करू दे. अच्छा, एक छान गुड न्यूज आहे. या आजी पण झाल्यात आत्ता, त्यांच्या मुलीला मुलगा झालाय. जरा आजीबाईंचं जरा टाळ्या वाजवून स्वागत करू. अभिनंदन तुमचं. 2 गुड न्यूज आज तुम्हाला मिळाल्या, म्हणजे लक्षात राहील अमोलचं लग्न तुमच्यासाठी. थँक्यू सो मच. आणि एक छानसं आपण शेवटच्या टप्प्यात जातोय आता. एक छान कपल डान्स होईल आणि नंतर आपल्या कपल डान्स नाही, ग्रुप डान्स होणार आहे. आणि त्याच्यानंतर एक शेवटचा कपल डान्स म्हणून या ठिकाणी आपण थांबतोय. स्टार्ट म्युझिक. तुला काय झालं काय झालं काय झालं मला सांग. झालं गेलं लय झालं लय झालं वय झालं आता थांब. तुम्ही तरी तुला छळलंय मन लय चुरगडलंय आतमध्ये लय जळलंय तुला कसं नाही कळलंय. मन माझं लय गडबडलंय धक्का बसला धडधडलंय गडबडलंय धडपडलंय वाटण मारून बडबडलंय. मला चलो, ज्यांना कोणाला येड लागले त्यांनी पटकन यायचंच परफॉर्मन्स करायला आणि सगळ्यांनी जॉईन व्हायचं हा परफॉर्मन्स. चलो 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 जल्दी. आणि एक छानसा परत आपण या कपलचा डान्स घेणार आहोत आणि त्यानंतर आपण या ठिकाणी थांबतो. अच्छा, अजून एक परफॉर्मन्स आहे. आपण सगळं असेच करूयात डान्स. अजून एक छानशी गोष्ट कळाली की हे जितके परफॉर्मन्स सादर झाले आपल्यासमोर ते प्राचीने कोरिओग्राफ केले आहे. जरा प्राचीसाठी जोरदार टाळ्या जाऊ. शेवटचा प्राचीचा परफॉर्मन्स होईल आणि त्यानंतर आपल्या छानशा कपलचा होईल आणि आपण इथे थांबूया हा संगीतचा प्रोग्राम. स्टार्ट म्युझिक. प्राचीसाठी जरा जोरदार टाळ्या होतात. इतके छान परफॉर्मन्स केले तुम्ही सादर. ये कैसी लड़की है क्या करूं कुछ मत करो, जो करना है सेट करना है. इससे मैं क्या कहूँ. ये लड़ता है करती है झगड़ता है बिगड़ती है दीवाना है दीवानी है. But he's your best friend, yeah. But she's your best friend, yeah. हाय हाय रे हाय ये लड़का हाय हाय रे हाय लड़का नादानिया क्यों पूछो तो हाय अभी हमसे लड़ता है कभी झगड़ता
चलो 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 ऊपर आ जाइए, चलो चलो जल्दी। थँक्यू सो मच आणि खूप छान कलेक्शन बघायची. थँक्यू सो मच. आणि तू काय सांगशील त्या कपलसाठी? दमली आहे हे सांग आता थोडक्यात. इमोशनल बहुत टाइम से वेट कर रही हूँ इसकी शादी का. यस, इनफ वेटिंग. बहुत खुश हूँ. फाइनली आई कैन से मेरी यार की शादी कल है. सो गॉड ब्लेस यू. चैतन्य के लिए इतनी बोलूँगी कि उसको संभाल के रख. और अमोल तू ज़्यादा संभाल के रख. गॉड ब्लेस यू. थैंक यू. थँक्यू सो मच राशी. आणि खूप छान कलेक्शन होतं गाण्यांचं. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि फायनल हां आफ्टर अ लॉंग वेट हां मला या गाण्यासाठी खूप उत्सुक आहे. आम्ही आता त्यांचा डान्स आहे. या गाण्यासाठी सगळेजण खूप उत्सुक आहेत. आणि हे छानशा कपलचा हे शेवटचा गीत झाल्यानंतर आपण हा कार्यक्रम इथेच थांबवतोय. उद्या सकाळी त्यांना विधीला सकाळी 7 वाजता. हां तुम्ही बोलाव जरा इकडे या जरा. इकडे या. तुम्ही जरा अमोलला हे करा. हां चेअरअप करा. तुम्हाला काय वाटतंय? दुःख झालंय माझा मित्र. का बरं दुःख झालं? इकडे या बरं. मला सांगायला दुःख काय होते तुम्हाला? का मी खाली येऊ? तुम्ही येऊ शकता खाली. नको ना. आमचा तिसरा डोळा वरती ना. एवढं प्रतीक मी त्याला सेट केलंय. हां इकडे या वरती. प्रतीक घेऊया त्यांना जरा. त्यांना दुःख झालंय. त्यांना मित्रांना घेऊन या जरा वरती. हां बरं नाही वरती नको येऊ रे. इथं चालतं. हा आता शेवटच्या आपण शेवटच्या टप्प्यात जाऊ. इकडे बरं झालं प्रतीक जरा माईक घे प्लीज खाली. बघतो ते आम्ही नंतर 12 हे झालंय की माझा मित्र माझ्यासोबत राहणार नाही आता. आम्ही 7 वर्षापासून एकत्र राहतो. पण 24 पण जे रोहनने शेअर नसेल केलं ते आम्ही दोघांनी शेअर केलं. बऱ्याच माहिती. एक्सप्लेन. जरा एक्सप्लेन करला म्हणून काय शेअर केलंय. एक्सप्लेन ब्रीफ. बट वन सेंटेन्स. इलॅबोरेट प्लीज. म्हणजे वयाच्या 18व्या वर्षानंतर आम्ही सगळे एकत्र राहत होतो. तर ते वय असं होतं की नवीन म्हणजे लाईक आम्ही घरापासून लांब होतो. तर तेव्हापासूनचे जे मेमरीज आहेत आणि आम्ही रूममेट्स आहोत. तर त्यामुळं कदाचित हा कळू समजू शकते. रूममेट म्हटल्यानंतर त्यांच्या काय आठवणी आहेत? चांगल्या वाईट सगळ्या. हो ते सांगते. चांगलं वाईटच म्हणते. मी तुमच्या टीममध्ये काही जाणार नाही. तुमचं तुमच्या भाषी असू दे. एक छान नाही जाणार पण नाही. एक छानसा हा द स्वीट कपलचा आपण एक परफॉर्मन्स घेऊयात आणि या ठिकाणी आपण थांबूया. चलो स्टार्ट म्युझिक. लय भारी वाटतंय. सगळ्यांनी जॉईन व्हायच्या नंतर शेवटी या सगळ्या कपल शेवटी सगळ्यांनी जॉईन व्हायचे. सगळ्यांनी यावरती दोन्ही साईडने यावरती पटकन या. पटकन या दोन्ही साईडने.
मिला है मिस्टर खिलाड़ी, मिस खिलाड़ी मिला है मिस्टर खिलाड़ी, मिस खिलाड़ी चाहिए। गुस्ताख दिल तेरे लिए बेताब है, जाने जा दर्द जिगर कैसे बयां तुझसे करे दिल बेजुबां। ये मुझको क्या हुआ है, क्यों मैं खो गया हूँ, पागल था मैं पहले, या हो गया हूँ। मेरा दिल गया, क्या बताऊँ यारो, मैं तो हिल गया, कोई मिल गया, मिल ही गया, मिल ही गया। इस जहां में सभी के लिए किसी न किसी को है बनाया, हर किसी के लिए तेरा मिलना है उस रब का इशारा, मानो मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए। इस जहां में सभी के लिए किसी न किसी को है बनाया, हर किसी के लिए तेरा मिलना है उस रब का इशारा, मानो मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए। कुछ तो है तुझसे होता है, कुछ तो है तुझसे कैसे हम जाने हमें क्या पता, कुछ तो है तुझसे हम सफर है, क्या फिक्र है जीने की वजह ये। तिच्याकडे बघू. खूप छान आणि इतका छान परफॉर्मन्स हे दोघं जण वेगवेगळे राहून पण केलाय. आपण शेवटचे त्यांना एक प्रश्न विचारू, हा डान्स तुम्ही कधी आणि किती वेळात बसवला? फक्त 4 दिवस. क्रेडिट गोज टू प्राची. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि आपल्याला दोघांना उद्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या सर्वांनी या ठिकाणी आपला अमूल्य वेळ देऊन गाडेकर आणि जांभूळकर कुटुंबाच्या विनंतीच माझी देऊन या ठिकाणी आलात, त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी आपण हा संगीतचा कार्यक्रम थांबतो. गुड नाईट, शुभरात्री.